नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रांनो तथा गणित तथा चित्रकला निर्देशक मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपणासाठी घेऊन आलेलो आहे प्रथम वर्ष अभियांत्रिकी व्यवसायासाठी फर्स्ट इयर चे जे ट्रेड आहेत, इंजिनिअरिंग ट्रेड आहेत, त्यांच्यासाठी कार्यशाळा गणित व शास्त्र वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स या विषयातील भारत स्किल निमी मॉड्यूल जे आहेत त्याचे जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत त्याची जी उत्तर आहे स्पष्टीकरणासह या व्हिडिओ मध्ये मी आपणासाठी घेऊन आलेलो आहे. भारत स्किलवर जे आपणासाठी जे कार्यशाळा गणित व सायन्स या विषयाचे जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स MCQ आहेत त्याचे पर्याय दिलेले आहेत आणि त्याचं उत्तराचं जे स्पष्टीकरण आहे ते आपण या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. निश्चितच आपणाला हा व्हिडिओ आवडेल यासाठी आपण ITI डिजिटल स्किल हब या माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा की जेणेकरून आपणास नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. तर चला मित्रांनो, भारत स्किल नेहमी मॉड्यूल प्रश्नोत्तरे स्पष्टीकरणासह आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रथम आपण या व्हिडिओमध्ये जो आपला टॉपिक आहे एकके मापन रूपांतरे व अपूर्णांक युनिट मेजरमेंट कन्वर्जन फ्रॅक्शन हा जो टॉपिक आहे या टॉपिक वरील जे MCQ आहे त्याचं स्पष्टीकरणही आपण इथे घेणार आहोत. जो MCQ आहे, व्हॉट आर द टू क्लासिफिकेशन ऑफ सिस्टीम ऑफ युनिट्स, एककाची दोन वर्गवारी कोणती. याचे पहिला पर्याय दिलेला आहे ग्रॅव्हिटेशनल अँड नॉन ग्रॅव्हिटेशनल, गुरुत्वीय आणि अगुरुत्वीय, ब्रिटिश अँड मेट्रिक सिस्टीम, सी फंडामेंटल अँड डिराइव्ड, मूलभूत आणि व्युत्पन्न साधित एकके, डी पर्याय दिलेला आहे मेट्रिक इंटरनॅशनल युनिट्स. तर विद्यार्थी मित्रो, याचा जो योग्य पर्याय आहे हा इथं आपण हायलाइट केलेला आहे. फंडामेंटल अँड डिराइव्ड युनिट्स, मूलभूत आणि व्युत्पन्न साधित एकके, सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याचं जे स्पष्टीकरण आहे हे आपण या ठिकाणी केलेलं आहे. निमीचं जे आपलं बुक आहे त्या बुक मधील पेजवरील आपल्याला या ठिकाणी जे हायलाइट केलेलं आहे क्लासिफिकेशन फंडामेंटल युनिट्स आर डिराइव्ड युनिट्स आर टू क्लासिफिकेशन, फंडामेंटल युनिट्स आणि डिराइव्ड युनिट्स. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिसतंय की एककाची वर्गवारी कोणत्या एककामध्ये केली जाते, तर इथं फंडामेंटल आणि डिराइव्ड युनिट्स सी हे आपलं उत्तर बरोबर आहे. इथं आपण याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. दुसरा प्रश्न आहे व्हॉट आर द फंडामेंटल युनिट्स, मूलभूत एकक काय आहेत. पर्याय आहेत लेंथ मास व्हॉल्यूम, लांबी वस्तुमान आकारमान, बी लेंथ मास टाइम, लांबी वस्तुमान वेळ, सी लेंथ मास एरिया, लांबी वस्तुमान क्षेत्रफळ, डी लेंथ प्रेशर व्हॉल्यूम, लांबी दाब आणि आकारमान. तर त्याचं आपल्याला या निमीच्या पुस्तकामध्ये याचं उत्तर सापडतं. युनिट्स ऑफ बेसिक फंडामेंटल क्वांटिटीज आर लेंथ मास अँड टाइम. म्हणजेच आपलं जे योग्य पर्याय उत्तर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसतंय की बी हा पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तिसरा प्रश्न आहे व्हॉट डिनोट्स लेटर एम इन MK सिस्टीम. MKS प्रणालीमधील M या अक्षराचा अर्थ काय आहे. ए मैल, बी मीटर, सी मिलीमीटर, डी मायक्रॉन. तर त्याचं योग्य उत्तर जे आहे मीटर हे त्याचा योग्य पर्याय, बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. या ठिकाणी आपल्याला दिसतं MKS सिस्टीम इज अनदर मेट्रिक सिस्टीम इज द बेसिक युनिट ऑफ लेंथ मास अँड टाइम आर मीटर, किलोग्रॅम अँड सेकंड. म्हणजे याचं बी पर्याय हा या ठिकाणी आपल्याला याचं स्पष्टीकरण दिसत आहे. बी पर्यायाचं उत्तर आहे. चौथा प्रश्न आहे हाऊ मेनी मिलीमीटर्स आर देअर इन 1 इंच. 1 इंच मध्ये किती मिलीमीटर आहेत. तर याचे पर्याय दिलेले आहेत ए 2.54 mm, बी 25.4 mm, सी 24.5 mm, डी 2.45 mm. त्याचं योग्य उत्तर आपण इथं हायलाइट केलेलं आहे की 1 इंच बरोबर आपल्याला जे कन्वर्जन टेबल्स निमीच्या पुस्तकामध्ये आपल्यासाठी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये जे कन्वर्जन फॅक्टर्स दिलेले आहे याच्यामध्ये 1 इंच बरोबर 25.4
हे कन्व्हर्जन आपल्याला या ठिकाणी मॅच होताना दिसतंय, म्हणजे याचं उत्तर आपल्याला बी 25.4 mm हे या ठिकाणी दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द LCM ऑफ 12, 18, 6 अँड 36? 12, 18, 6, 36 या संख्यांचा लसावी काय आहे? तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. ए पर्याय 12, बी 18, सी 36, डी 42. तर या ठिकाणी आपण बघतोय बघा, ज्या संख्या दिलेल्या आहेत 6, 12, 18 आणि 36 याचा डिव्हिजन टेबल पद्धतीने, विभाजन पद्धतीने आपण इथं लसावी काढलेला आहे. लसावी काढण्याच्या पद्धतीनुसार जी विभाजन पद्धत आहे, जे अंक दिलेले आहेत ते आपण इथं मांडून घेतलेले आहेत. 6, 12, 18 आणि 36 दोन या संख्येने आपण नियमित भाग देत गेलेलो आहोत. नंतर 3 ने भाग गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसतंय की 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला या ज्या संख्या आहेत 12, 18, 6 आणि 36 याचा लसावी 36 मिळालेले आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर, योग्य पर्याय जो आहे तो 36 आहे, हे या ठिकाणी स्पष्ट होतं. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द HCF ऑफ 18, 14 टू 24? 18, 42, 24 या संख्यांचा लसावी काय आहे? पर्याय दिलेले आहेत आपल्याला. ए पर्याय 2, बी 6, सी 18, डी 24. तर याच्यातील योग्य उत्तर जे आहे आपलं 6 हे उत्तर आहे. याचा जो मसावी आपण काढलेला आहे, हा फॅक्टरायझेशन पद्धतीने आपण इथं लसावी काढलेला आहे. जी संख्या 18 आहे तिचे अवयव आपण इथं पाडलेले आहेत. तशीच जी 24 ही संख्या आहे हिचेही अवयव आपण या ठिकाणी पाडलेले आहेत. तसेच 42 या संख्येचे आपण इथं अवयव घेतलेले आहेत, जे समान अवयव आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तर या ठिकाणी 6 हा फॅक्टर आपल्याला समान दिसतोय, म्हणजेच 18, 42 आणि 24 या संख्येचा जो लसावी आहे तो 6 हे याचं बी पर्याय हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, व्हॉट इज द इम्प्रॉपर फ्रॅक्शन फॉर द गिवन मिक्स फ्रॅक्शन? दिलेल्या अपूर्णांकामधील मिश्र अपूर्णांक कोणता आहे? तर यामध्ये आपण मिश्र अपूर्णांकाचं कन्व्हर्जन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. 7, 3/7 याच्यामधील आपल्याला 7 ही पूर्णांक संख्या आहे, तर 3 आणि 7 ही अपूर्णांक संख्या आहे. तर आपल्याला या ठिकाणी कन्व्हर्जन केल्यानंतर 7 गुणिले 7 हा गुणाकार केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 3 हा आपण ऍड केल्यानंतर आपल्याला याचं रूपांतर मिश्र अपूर्णांकाचं रूपांतर मिळालेलं आहे. तर 52/7 ए हे हा पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर या ठिकाणी आपण जो ए पर्याय आहे 52/7 या ठिकाणी आपल्याला याचं स्पष्टीकरण दिसतंय. 52/7 स्टेप 1 दिलेली आहे, स्टेप 2 दिलेली आहे आणि स्टेप 2 या पद्धतीने आपल्याला 52/7 हे आपल्याला याचं योग्य उत्तर स्पष्टीकरणासहित आपण बघितलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, कन्वर्ट डेसिमल 0.00659 टू फ्रॅक्शन 0.0659 या दशमान अपूर्णांकाचे साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. इथं आपण जर एक कॅल्क्युलेटर बघितलं तर आपण या ठिकाणी डेसिमल टू फ्रॅक्शन और मिक्स नंबरचा एक कॅल्क्युलेटरचा वापर आपण केलेला आहे. या ठिकाणी जो अपूर्णांक आहे आपल्याला, जो दशांश अपूर्णांक दिलेला आहे 0.00659 याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला 659 डिवायडेड बाय 1000 6 टाइम 0 हे आपल्याला याचं उत्तर मिळालेलं आहे. म्हणजे दशमान अपूर्णांकात जर आपण इथं बघितलं तर आपल्याला डी 659 डिवायडेड बाय 1000 6 टाइम 0 हे याचं योग्य उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. या पद्धतीने याचं जे कन्व्हर्जन आहे इथं केलेलं आपल्याला दिसतंय. Multiply, remove 6 decimal places. Here you multiply top and bottom by 10⁶. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला जी व्हॅल्यू मिळालेली आहे कन्क्लुजन 659 डिवायडेड बाय 1460 ह्या त्याचं योग्य पर्याय आपल्याला इथं डी पर्याय हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, सिम्प्लिफाय सरळ रूप द्या
दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकीचा प्रश्न आहे या ठिकाणी. 3/4 प्लस 2/5 मायनस 5/20. इथं आपण जे फ्रॅक्शन कॅल्क्युलेटर आहे, डेसिमल फ्रॅक्शन कॅल्क्युलेटर, तसंच प्रॉपर इम्प्रॉपर फ्रॅक्शन कन्व्हर्जन कॅल्क्युलेटर, ॲडिशन अँड फ्रॅक्शन कॅल्क्युलेटर जर आपण इंटरनेटवर शोधलं तर आपल्याला हे फ्रॅक्शन कॅल्क्युलेटर मिळेल. या ठिकाणी बघा आपण या पद्धतीने इथं आपण सोडवलेलं आहे. मल्टिप्लाय न्युमरेटर्स अँड डिनॉमिनेटर्स टू गेट द LCD, म्हणजे आपल्याला हा जो छेद आहे या छेदाचा आपण लसावी काढलेला आहे. तो जो लसावी आपल्याला या ठिकाणी 20 असा मिळालेला आहे. देन रिरायटिंग द इक्वेशन विथ द इक्वलंट फ्रॅक्शन, आपण अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने इथं सोडवण्यात आलेला आहे. 15/20 अधिक 8/20 छेद 5/20. With the like denominators we can operate on just the numerator. आपण अपूर्ण अंशाची जी आहे ती बेरीज आणि वजाबाकी केलेली आहे. छेद जो आहे, छेद जशाचा तसा आपण ठेवलेला आहे. बेरीज केल्यानंतर 18/20 हे आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे. त्याला आपण 2 ने डिवाइड केल्यास आपल्याला इथं त्याचं संक्षिप्त रूप मिळतं 9/10. तर बी हा पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हे या ठिकाणी स्पष्ट होतं. पुढचा प्रश्न आहे बघा, भागाकार करा. 20/31 डिवायडेड बाय 15/62. या ठिकाणी आपल्याला जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते या पद्धतीने दिलेलं आहे. जे पर्याय दिलेले आहे, ए 2/4/3, बी 2/1/3, सी 2/3/2, डी 2/2/3, म्हणजे मिश्र अपूर्णांक या ठिकाणी दिलेला आहे. तर इथं जर आपण याचं एक्सप्लेनेशन बघितलं तर आपल्याला या ठिकाणी हा जिथं भाज्य दिसतोय आणि इथं भाजक दिसतोय, भाजकाचं रूपांतर आपण जर भाज्य जो दिलेला आहे त्याचा व्यस्तांक केला, भाजकाचा व्यस्तांक केल्यानंतर अंश आपण छेदाच्या ठिकाणी आणि छेद अंशाच्या ठिकाणी लिहिल्यानंतर जे कन्व्हर्जन आहे इथं आपल्याला हे दिसतो, इथं आपण हा व्यस्तांक केलेला आहे. त्यानंतर अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार आपण इथं केलेला आहे. त्यानंतर याचं आपण जर संक्षिप्त रूप दिलं तर 8/3 हे आपल्याला या ठिकाणी याचं ऑप्शन मिळतंय. म्हणजे त्या ठिकाणी इथं जे आपल्याला जो पर्याय दिलेला आहे हा मिश्र अपूर्णांकामध्ये दिलेला आहे. 3 × 2 + 2, 3 दुने 6 प्लस 2 8, 8/3, म्हणजे या ठिकाणी हा जे उत्तर आहे ते आपलं या ठिकाणी क्लिअर होत आहे. तर नंतर 11वा प्रश्न आहे, व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ 0.003 × 0.5. आपण इथं जर लॉंग मल्टिपल कॅल्क्युलेटर वापरलं तर याचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळतंय 0.015 हे याचं उत्तर आहे. तसंच आपण जर दशांश चिन्ह काढून टाकले तर 3/5, 5×3=15 हा ही गुणाकार आपल्याला मिळतो. या ठिकाणी दिसतं की इथं 2 दशांश स्थळ आहेत, 2 शून्य डेसिमल आहेत, शून्य आहेत. आपल्याला इथं 0.015 हे याचं योग्य उत्तर मिळतंय. बी हा पर्याय याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, सिम्प्लिफाय, सरळ रूप द्या. 17.49 गुणिले 5.2 डिवाइडेड बाय 6.5. या ठिकाणी आपण एक कॅल्क्युलेटर वापरलेला आहे. या कॅल्क्युलेटर वापरून आपण इथं जर त्याचा गुणाकार केला 17.49 गुणिले 5.2 तर तो गुणाकार आपल्याला मिळालेला आहे 90.948 डिवायडेड बाय 6.5. तर सिंपल कॅल्क्युलेटर आपण या ठिकाणी वापरलेला आहे, कारण की आपण या ठिकाणी जे उत्तर आहे ते उत्तर आपण या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण घेतोय. प्रत्यक्ष आपण अशा प्रकारचं स्पष्टीकरण किंवा कॅल्क्युलेशन हे आपण ज्यावेळेस CBT परीक्षेला असाल तर ते हे जे कॅल्क्युलेशन आहे आपल्याला एका कोऱ्या पेजवर स्वतः करावं लागेल, याची विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. तर याचा जो पर्याय ए पर्याय दिलेला आहे 13.69, बी 13.79, सी 13.89, तर जो योग्य पर्याय आहे तो 13.99 हा या प्रश्नाचा योग्य याचं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रो, आपण या व्हिडिओमध्ये जो भारत स्किलचे नेहमी मॉड्यूल आहे त्यामधील एकक, रूपांतरे, हा जो टॉपिक आहे या टॉपिक वरील MCQ व त्याचे
जे उत्तर आहेत याची स्पष्टीकरणाविषयी चर्चा केलेली आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण कार्यशाळा गणित व शास्त्र या विषयातील पुढील जो टॉपिक असेल त्यावरील मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे स्पष्टीकरणासह उत्तरं बघणार आहोत. सर्वांना CBT साठी कार्यशाळा गणित व विषयाच्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी आपण निश्चितच हा व्हिडिओ नेहमी पहा, कारण की आपणाला यामधीलच प्रश्न जे आहेत ती महत्वाची प्रश्न उत्तर आहेत. CBT साठी निश्चितच याचा आपल्याला उपयोग होईल. धन्यवाद.